तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यवतमाळ जिल्ह्यातील बोटोणी येथे कोरोना काळापासून अवैध दारू व्यवसाय तथा वर्ली मटका जोमात चालू असून त्यावर अंकुश लावण्यासाठी पोलीस प्रशासनाला अपयश आल्याने स्थानिक ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत। या संदर्भात अनेकदा सरपंच तसेच गावातील महिलांनी मारेगावला पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले, मात्र त्यावर पोलीस प्रशासनाकडून कोणतेही ठोस पावले उचललेली नसल्याने अवैध धंदे व्यावसायिक राजरोसपणे अवैध व्यवसाय करून दारू मटका चालवत असल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली। या अवैध धंद्याविरोधात स्थानिक सरपंच, महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन गांधीगिरी पद्धतीने 28 फेब्रुवारी रोजी देशी व विदेशी दारूचे दुकान लावून त्यासोबत चकणा मोफत असे लक्षणीय आंदोलन केले। यवतमाळ वणी महामार्गावर बोटोणी बस स्टँडवर दारूचे दुकान लावण्यात आल्याने बघ्याची तोबा गर्दी झाली होती। त्यासोबत गावातील तरुणांनी ढोल ताशाच्या गजरात अवैध दारू व्यावसायिकाच्या घरी धाडी टाकून त्यावर दारू बंद करण्याची ताकीद देण्यात आली। दरम्यान सरपंच व स्थानिक महिलांच्या या अनोख्या आंदोलनाची संपूर्ण जिल्हाभरात मोठी चर्चा होताना दिसून येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता यवतमाळवरून सचिन पत्रकार। मी वर्षा कुचनकार बोलत आहे। बोटुणीची मी रहिवासी आहे। आमच्या गावामध्ये खूप दारू विकत आहे, दुकानामध्ये सुद्धा विकत आहे, घरी सुद्धा विकत आहे आणि त्यांनी दारू पिऊन घरी खूप त्रास देतात। आम्ही करायचं तरी काय? त्या मुलंसुद्धा लहान मुलंसुद्धा उपाशी राहतात। मग आम्ही काय करायचं? आम्ही एकच विचार केला, पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो मारेगावला पोलीस स्टेशनमध्ये गेले। पोलीससुद्धा म्हणत होते आम्ही तर बोटुणीला आलो होतो दारू बंद करायला, पण दारू तर काही मिळाली नाही। पण बाया म्हणत होत्या दारू असूनसुद्धा पोलीस लक्ष देत नाही। मग बाया म्हणत होत्या पुन्हा का पोलीस पैसे खात असन म्हणून त्यांनी काही करत असन, म्हणून त्यांनी त्या दारूवाल्याला काहीच करू शकत नाही आहे। आम्ही आता का करणार आहोत? बायांनी खूप त्रास भोगत आहे, का करायचं काही समजून नाही राहिला। आम्ही पुन्हा वणीला सुद्धा आम्ही निवेदन दिलं, वणीवालीसुद्धा काही करू शकत नाही आहे। आम्ही आता काय करणार सर? आम्ही आता एकच विचार केला का सगळ्या बायांनी उपोषण मांडणार आहोत, याच्याशिवाय आम्ही आता काहीच करणार नाही आहोत। मी सुनीता विनायक जुमनाके, बोटणीच्या सरपंच। आम्ही सर्व महिला बोटणीच्या आहे। आम्ही दारूबंदी यासाठी मारेगावला निवेदन दिलं आहे, वणीला निवेदन दिलं आहे, तसं यवतमाळला पण निवेदन दिलं आहे। पण अजूनही काही त्या दारूबंदीची काही अजून लक्ष दिलं नाही। तरी आम्ही पूर्ण महिला उपोषण यासाठी बसणार आहोत आणि आमच्या पूर्ण महिलांना खूपच त्रास आहे या दारूचा। शाळेच्या विद्यार्थ्यांना पण खूपच त्रास आहे आणि शाळेच्या आजूबाजूला दारूचा धंदा आहे, मटक्याचा धंदा आहे, हा बंद करावा अशी आमची सर्व महिलांची विनंती आहे। आणि मारेगावला खूपदा येऊनसुद्धा मारेगावचे जे प्रशासक आहे त्यांनी काही अजून केलं नाही, तरी आम्ही उपोषणाला बसू असं आमचं म्हणणं आहे। पोलीसवाले अजून पत्ता नाही, जाऊन नाही आले पोलीसवाले।